3 घातांक व घनमूळ या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तेमध्ये आपण इयत्ता 7वीला पाहिलं की घातांकाचे नियम, घात आणि पाया संख्येचा आपल्याला ओळखता येतो. तर तुम्हाला मागचं थोडंसं आठवतं का पाहू आपण. मी या ठिकाणी एक संख्या लिहितो पहा. कोण वाचन करतंय? 3 चा दुसरा घात. 3 चा दुसरा घात. आता मी या ऐवजी a चा m घात असं लिहिले, बरोबर. मग या ठिकाणी पाया आणि घात सांगायचा आहे मला. या उदाहरणामध्ये पहा, पाया कोणता आहे? a आणि घातांक कोणता आहे? m. तसंच या ठिकाणी 3 चा दुसरा घात. पाया काय आहे इथं? 3. मोठ्याने सांगा जरा. आणि घात काय आहे? 2. ओके. मग आता 3 चा दुसरा घात म्हटलं की आपण 3 चा किती वेळा गुणाकार करतो? 2 वेळा. 2 वेळा. मग 3 त्रिक 9 म्हणजे 3 चा वर्ग किती आला? 9. आपण वर्ग पण पाहिलेले इथं 5वी 6वी पासून वर्गाचा अभ्यास केलाय. पण आपल्याला या प्रकरणामध्ये घातांक आणि घनमूळ पाहत असताना पहिले 3.1 आणि 3.2 हे सराव जे आहेत ते घातांकाच्या नियमावर आधारित विचारलेले, आणि 3.3 हा जो सराव संच आहे प्रकरणातला तो घनमुळावर आधारलेला आहे. मग यासाठी आपण घातांकाचे नियम पुन्हा एकदा पाहू. आपल्याला माहित आहे पण त्याची पुनरावृत्ती करायला पाहिजे आणि नंतर आपण उदाहरणाकडे जाणार आहोत. तर घातांकाचे नियम मी एकदा पुन्हा तुम्हाला समजावून देतो. पहिला घातांकाचा गुणाकाराचा नियम आहे. सर्वांनी नीट लक्ष द्या, नंतर वाचन करता आलं पाहिजे. a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात. त्यानंतर दुसरा नियम भागाकाराचा आहे, पण त्यामध्ये 2 नियम केलेले भागाकाराचे. a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात. पण या ठिकाणी कंडिशन अट अशी आहे, m इज ग्रेटर दॅन n, म्हणजे m घात हा n घातापेक्षा कसा आहे? मोठा आहे. तिसरा नियम भागाकाराचाच केला आपण. a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा इथं n वजा m होतो, कारण n हा कोणापेक्षा? m पेक्षा मोठा आहे. n इज ग्रेटर दॅन m. चौथा घाताचा घात नियम. a चा m घात कंसाचा n घात. नीट ऐका वाचन. a चा m कंसाचा n बरोबर a चा m गुणिले n घात. त्यानंतर 5वा आणि 6वा घातांकाचा नियम डोक्यात ठेवायला सोपा आहे. इथं आपण बेस पाया हा a घेतलेला आहे सर्व ठिकाणी. इथं मात्र 2 संख्या घेतल्या आपण, a आणि b, आणि कंसाचा m घात जर केला तर a चाही m घात होईल गुणिले b चा सुद्धा m घात होईल. लक्षात येते? त्यानंतर a आणि b या दोघांचा इथं भागाकार आहे आणि कंसाचा m घात आहे. वाचन कसं करायचं? a छेद b कंसाचा m घात बरोबर a चा m घात भागिले b चा m घात. ओके. 7वा नियम केलेला आहे पहा. a चा 0 घात बरोबर 1. a चा 0 घात बरोबर 1 म्हणजे कोणत्याही संख्येचा 0 घात त्याची किंमत किती येते? 1 येते. त्यानंतर a चा ऋण m घात असेल तर 1 छेद a चा m घात असा नियम आहे पहा. a चा वजा m घात बरोबर 1 छेद a चा m घात. किंवा जर आपण या ठिकाणी a चा m घात अगोदर घेतला तर इकडे गेल्यानंतर 1 छेद a चा वजा m घात होतो. ओके. आणि 9वा नियम, तसे 8च आहेत, आपण इथं 2 तयार केल्यामुळे वाढले पहा. भागाकाराचे 2 नियम घेतलेत मी इथं. a छेद b चा m घात कंसाचा बरोबर याचा अंश आणि छेद व्यस्त होतो पहा, b छेद a होतो आणि b छेद a झाला म्हणून घात वजा चिन्ह येतं याला.
वाचन असं करायचं a छेद b कंसाचा m घात बरोबर b छेद a कंसाचा वजा m घात. अशा पद्धतीने आपल्याला हे घातांकाचे नियम जर पाठ असतील तर यावर आधारित आपल्याला चौकटी पूर्ण करा असा जो प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातला तो व्यवस्थितपणे सोडवता येईल. तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित वाचन करून घेऊ. ते वाचन करत असताना तुम्ही लिहून घ्या, म्हणजे घातांकाचे नियम पाठ करायची आवश्यकता नाही, सोपं आहे. पहा इथं गुणाकाराचा भागाकाराचा घाताचा घात नियम या ठिकाणचं सोपं आहे. a चा शून्य घात 1 असतो नेहमी, ऋण असेल तर धन होतो आणि याचा व्यस्त केला तर घात ऋण मध्ये होतो. वाचता येईल व्यवस्थित? हा करा वाचन एकदा मोठ्याने. a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात. a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात. m इज ग्रेटर दॅन n. a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा n वजा m घात. n इज ग्रेटर दॅन m. a चा m घात कंसाचा n घात बरोबर a चा m गुणिले n घात. a गुणिले b चा कंसाचा m घात बरोबर a चा m घात गुणिले b चा m घात. a छेद b कंसाचा m घात बरोबर a चा m घात छेद b चा m घात. a चा शून्य घात बरोबर 1. a चा ऋण m घात बरोबर 1 छेद a चा m घात किंवा a चा m घात बरोबर 1 छेद a चा वजा m घात. a छेद b कंसाचा m घात बरोबर b छेद a कंसाचा वजा m घात. छान. तर आपल्याला घातांकाचे नियम माहित असतील तर पुस्तकामध्ये पुढे प्रश्न आहे पहा. खाली दिलेल्या चौकटी पूर्ण करा. आपल्याला घातांकाचे नियम माहित असले की बरोबर त्या चौकटी पूर्ण करता येतात. पहा वाचतो पहिलं उदाहरण. तीन चा पाचवा घात गुणिले 3 चा दुसरा घात बरोबर 3 चा ब्रॅकेट चौकट आहे बरोबर. मग आता इथं गुणाकाराचा नियम लागू पडतो आपल्याला माहिती आहे. पूर्ण वाक्यात जर उत्तर लिहायचं असेल तर a चा m गुणिले a चा n बरोबर a चा m अधिक n घात. जेव्हा आपण घातांकाचा नियम कुठं कोणता नियम लागू पडतो हे कळलं पाहिजे. पण इथं पटकन लक्षात आलं पाहिजे आपल्याला की a चा m गुणिले a चा n बरोबर नियम बसतोय. मग a म्हणजे इथं काय आहे? a म्हणजे इथं काय उदाहरणात 3 आहे आणि m म्हणजे काय 5 आणि n म्हणजे काय. मग आपण इथं काय करणार 3 चा 5 घात गुणिले 3 चा 2 घात बरोबर 3 चा 5 अधिक 2 घात. आणि 5 आणि 2 किती झाले 7. म्हणजे 3 चा चौकटीमध्ये काय येईल 7. 3 चा 5 घात गुणिले 3 चा 2 घात बरोबर 3 चा 7 चौकटीमध्ये 7 येईल. जर तुम्हाला 1 मार्काला प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्ट मनातली मनात क्रिया करायच्या. घातांकाचा गुणाकाराचा नियम 3 चा 5 आणि 2 7 लिहून टाकायचं. पण तोच प्रश्न जर 2 मार्काला विचारला असेल तर अशा पद्धतीची क्रिया करा, म्हणजे आपल्याला पूर्ण उत्तर लिहिता येतं अशा पद्धतीने. आता आपण थोडंसं अवघड पहा बरं गणित त्याच्यामध्ये काही दिलेलं असेल तर. सांगा. 5 वजा 5 चा वजा तिसरा घात 5 चा वजा तिसरा घात बरोबर 1 छेद 5 चा चौकट. काय नाही, नियम कळला पाहिजे. कोणता नियम तू सांग. a चा वजा m घात करेक्ट. a चा वजा m घात बरोबर 1 छेद a चा m घात. म्हणजे उदाहरण पाहिल्या बरोबर तुम्हाला घातांकाचा कोणता नियम तिथं लागू पडतो हे कळलं पाहिजे, म्हणजे उत्तर चुकणार नाही. मग आता a म्हणजे इथं 5 आहे, 5 चा m म्हणजे काय 3 आहे वजा 3 घात. पण आता एक लक्षात ठेवा, आहे तशीच क्रिया करत चालायचं. पहा घातांकाच्या नियमात
5चा आणि इथं काय येईल तिसरा आता? घात. तिसरा घात धन येईल. ओके, अजून एखादं उदाहरण सांगा. 5/7 एक मिनिट हा. 5/7 कंसाचा वजा तिसरा घात कंसाचा वजा तिसरा घात बरोबर बरोबर चौकट. चौकट. हम्म. हा, आणि कंसाचा पुन्हा तिसरा तिसरा घात घात. असेल है ना. हो. मग आता शेवटचा नियम आठवला पाहिजे आपल्याला. कोणता? ए छेद बी कंसाचा ऋण यम घात बरोबर बी छेद ए चा यम घात. ऋणचा काय होतो? धन. धन. त्यावेळेस याचा रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त होती संख्या पहा. म्हणजेच उत्तरामध्ये 5/7 कंसाचा वजा 3 घात बरोबर काय होईल? 7/5 कंसाचा तिसरा घात. तिसरा घात. ओके, इथपर्यंत आपल्याला सर्वांना मला वाटतं भाग समजला असेल. पाठ्यपुस्तकाचे अजूनही काही गणित दिले ते तुम्ही सोडवायचे. आणि आपण आता सराव संच 3.1 घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक नवीन भाग पाहायचा आहे. तो म्हणजे जे घात आहेत ते पूर्णांकात न घेता परिमेय संख्या जर घात असेल तर काय करायचं, लक्षात घ्या बरं का. साधं उदाहरण घेऊ आपण. 5चा वर्ग किती येतो? 25 येतो. पण याच्या विरोधात आपण बोललो 25चं वर्गमूळ किती, तर काय उत्तर येतं? 5. म्हणजे तुम्ही चिन्हात असं लिहितात पहा, वर्गमुळात 25 बरोबर काय लिहितात? 5. पण हे वर्गमुळाचं जे चिन्ह आहे ते घात स्वरूपात जर लिहिलं तर ते असं लिहितात पहा, 25चे 1/2 मूळ दुसरे मूळ 25चे दुसरे मूळ. काय म्हणतात? 25चे दुसरे मूळ म्हणजेच 1/2 घात त्याचा, आणि तो काय येतो? 5. मग आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं दिलेली असतील. उदाहरणार्थ 17चे 5वे मूळ हे चिन्हामध्ये लिहा किंवा चिन्हात दिलेले असतील शब्दात लिहा, आणि त्यावर आधारितच मग आपल्याला सराव संच 3 पॉइंट किती आहे? 1. सराव संच 3.1 पाहायचं आपल्याला. पहिलं उदाहरण आहे पहा, वाच. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. प्रश्न क्रमांक 1. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. पुढील संख्या लिहा असा पहिला प्रश्न आहे पहा. त्याच्यातलं पहिलं उदाहरण बोला. 13चे 5वे मूळ. 13चे 5वे मूळ. मग आता उत्तरामध्ये आपल्याला इथं काय म्हटलंय? घातांक वापरायचा आहे. घात स्वरूपात चिन्हांकित लिहायचंय. शब्दात दिले 13चे 5वे मूळ. मग 13चे 5वे मूळ. 5वे मूळ म्हटलं की 1/5 अशा स्वरूपात लिहायचं पहा. 1/5. ओके, चला दुसरं उदाहरण वाचा. 9चे 6वे मूळ. 9चे 6वे मूळ. 6वे मूळ चिन्हात लिहायचं. हे पुन्हा आपल्याला 9 त्याचे कितवे मूळ? 1/6. मूळ म्हणलं म्हणजे 1/6. मग मी जर असा प्रश्न विचारला याचा पाया काय तर काय सांगणार? 13 आणि घात काय? 1/5. ओके, त्यानंतर तिसरं उदाहरण सांगा मला. 256चे वर्गमूळ. 256चे वर्गमूळ पहा बरं का. वर्गमूळ शब्द आलाय, बऱ्याच विद्यार्थी इथे गोंधळ करतात. वर्गमूळ म्हटलं म्हणजेच हे वाक्य असं पण लिहू शकतो आपण, 256 चे दुसरे मूळ. आणि मग 256 चे वर्गमूळ 1/2. पुढे 17चे घनमूळ. 17चे घनमूळ. गणितीय भाषा कळली पाहिजे. वर्गमूळ, घनमूळ
आता इथं दुसरे मूळ तिसरे मूळ म्हणण्याऐवजी आपण काय वर्गमूळ घनमूळ म्हणतो. चौथ्यापासून पुढे आपल्याला चौथे मूळ पाचवे मूळ असंच म्हणावं लागतं. मग इथं तिसरे मूळ घनमूळ म्हणजे किती मूळ तिसरे म्हणजे 17चा 1/3 घात. बोला पुढे. 100चे 8वे मूळ 100चे 8वे मूळ 8वे मूळ. मग आता 100 8वे मूळ 1/8. बाकी सर्व उदाहरण पुढचे एकच राहिले. बरं सांगा, लगेच सांगा. चला. 30चे 7वे मूळ 30चे 7वे मूळ 7वे मूळ सांग बरं तू. 30चा 1/7 घात 1/7 घात. अशा पद्धतीने सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न इथं संपलेला आहे. आता दुसरा प्रश्न काय, याच्या पूर्णपणे उलटा आहे. कसा पहा की चिन्हांकित दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं शब्दात लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 वाचता येतो प्रश्न. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. 1 मिनिट हा. बोला. खालील घातांकित संख्या खालील घातांकित संख्या संख्या कोणत्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे कितवे मूळ आहे ते लिहा. पहिलं उदाहरण सांगा. 81चा 81चा कंसाचा 81 कंसाचा 1/4 घात 1/4 घात. आता हे पहा, आपल्याला वाक्य लिहायचंय. एकदा सांगतो पहा. ही संख्या घ्यायची 81 चे चौथे मूळ हे की नाही सोपं. दुसरं उदाहरण सांगा. 49चा 1/2 घात 49चा 1/2 घात 1/2 घात. मग आता हे दोन प्रकारे लिहिता येतं. 49चे दुसरे मूळ किंवा सांगतो 49चे वर्गमूळ. छान. 49चे वर्गमूळ. तिसरं उदाहरण घ्या. 15 कंसाचा 1/5 घात 15 कंसाचा 1/5 घात. सांगा उत्तर बरं. 15चे 5वे मूळ 15चे 5वे मूळ 5वे मूळ. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या प्रश्नातले राहिलेले तुम्ही उदाहरणं सोडू शकता सरावामध्ये. होमवर्क साठी तो भाग राहू द्या. आणि आपण आता पुढचा पॉइंट विचारात घेऊ. सराव संच काय पाहायचं आपल्याला आता 3.2 यावरच आधारित आहे तो, आणि म्हणून मग तो आपण लगेच पूर्ण करू. चला, पहिला प्रश्न सांगा. खालील सारणी पूर्ण करा. सराव संच 3.2 त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1 असा आहे. खालील सारणी पूर्ण करा. खालील सारणी पूर्ण करा. पहा का त्याचे कॉलम आहेत दिलेले. पहिला कॉलम काय सांगा. क्रमांक म्हणजे क्रमांक. संख्या कितव्या मुळाचा कितवा घात कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ कितव्या घाताचे कितवे मूळ. छान प्रश्न आहे पहा. खालील सारणी पूर्ण करताना आपल्याला संख्या दिलेली. आता त्याचं वाचन करायचं आणि मग दुसऱ्या कॉलम मध्ये कितव्या मुळाचा
कितवा घात आहे तो लिहायचा शब्दामध्ये, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये कितव्या घाताचे कितवे मूळ आहे हे सुद्धा लिहायचे आपल्याला. ओके, मग आपण एक एक उदाहरण घेऊ. पहा, नंबर 1 मध्ये दिले, काय संख्या दिली वाचा, करा ना, वाचन करा ना. 225 225 कंसाचा 3/2 घात. 3/2 घात. आता आपण आतापर्यंत 1/2, 1/5, 1/8 असं पाहिलं. आठवे मूळ, दुसरे मूळ, तिसरे मूळ. पण आता इथं मूळ पण आहे आणि घात पण आहे, हे लक्षात घ्या. पहा, 225 कंसाचा 3/2 घात. मग आता छेदस्थानची संख्या जी असते ते मूळ असतं आणि अंशस्थानी असतो तो घात असतो. मग आपल्याला इथं वाक्य काय दिलंय, इथं दुसऱ्या कॉलम मध्ये कितव्या मुळाचा, कितव्या मुळाचा, दुसऱ्या मुळाचा कितवा घात, तिसरा घात. डोक्यात एवढं ठेवायचं, वरचं तो घात आणि खालचं ते मूळ. मग इथं कसं लिहिणार वाक्य रचना, 225च्या वर्गमूळाचा घन. करेक्ट, 225च्या वर्गमुळाचा 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 घन. घन. तिसरा घात आहे म्हणजे 225च्या दुसऱ्या घाताचे दुसऱ्या मुळाचे तिसरा घात असं पण लिहिता येतं बरं का. पण इथं 2 म्हणजे वर्गमूळ आणि 3 म्हणजे तिसरा घात आहे. तिसरा घात म्हणजे आपण घन म्हणतो त्याला. आणि म्हणून मग वाक्यरचना काय आली, कितव्या मुळाचा वर्गमुळाचा, कितवा घात, तिसरा घात. पण तिसरा घात शब्द न लिहिता इथं आपण काय करतो, घन लिहितो. म्हणून इथं वाक्यरचना काय लिहिली, 225च्या वर्गमुळाचा घन. आता आपल्याला काय करायचंय, हेच वाक्य कितव्या घाताचे कितवे मूळ लिहायचे. मग कसं येईल सांगा, 225च्या घनाचे वर्गमूळ. 225च्या घनाचे घनाचे वर्गमूळ. वर्गमूळ. वर्गमूळ सोपं आहे पहा एकदम. इथं फक्त एकच डोक्यात ठेवायचं, मूळ आणि घात. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 45 कंसाचा कंसाचा 4/5 घात. 4/5 घात. मग मला सांग बरं, मूळ कितवं आहे इथं, 5 आणि घात कितवा आहे, 4. मग इथं काय पहिलं लिहायचं आपल्याला, कितव्या मुळाचा, कितव्या मुळाचा, कितव्या मुळाचा, 5व्या मुळाचा, 5व्या मुळाचा, कितवा घात, 4था घात, कोणत्या संख्येचा, 5. आणि मग लिहिताना वाक्य रचना काय येईल, बोल, 45च्या 45च्या 5व्या मुळाचा 5व्या मुळाचा 4था घात. 4था घात. छान, 4था घात. आणि आता आपल्याला कितव्या घाताचे कितवे मूळ लिहायचे येईल सांगतो, तुलाच परत सांगतो. 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. 5वे मूळ. छान. अशा प्रकारे खाली किती उदाहरण आहेत, अजून 3 उदाहरण आहेत. तो तक्ता तुम्ही घरी पूर्ण करा होमवर्क म्हणून. हा, हे 2 उदाहरणाचं कसं लिहायचंय ते मी सांगितलंय, बाकीचं तुम्ही लिहू शकता. 1-2 मिनिटात हे लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 2 काय दिलाय, वाचेल बघा तो. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. परत सांग प्रश्न दुसरा. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. पहिलं उदाहरण सांग त्याच्यातलं. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 121च्या वाक्य रचनेत दिले ना. हो. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 5व्या घाताचे वर्गमूळ. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, मागचा जो तक्ता होता ना
त्याच्या पूर्णपणे काय आहे? 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. एक मिनिट हा. 121च्या सॉरी 5व्या घाताचे वर्गमूळ. मग आता इथं मागचा जो तक्ता दिलेला आहे त्याच्यात काय केलेलं आहे? चिन्हांकित दिलेलं होतं आणि ते वाक्यात लिहिलं होतं आपण. आता इथं वाक्य दिलंय 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. एकदम सोपी पद्धत सांगतो. संख्या कोणती आहे बोला? 121. इथं लिहायची लगेच 121 कंस करायचा. कितवे मूळ? दुसरे दुसरे मूळ. वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ. मूळ कुठे लिहायचं सांगितलेलं आहे मी? खाली खाली छेदस्थानी. आणि कितवा घात? 5वा. मग तो घात कुठे लिहायचं सांगितला? वरती. म्हणजे परिमेय संख्या काय आली? 5/2 आली. परिमेय संख्या म्हणून तिथं प्रश्नात काय म्हणले? परिमेय घातांक रूपात व्यक्त करायचं. मग 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ चिन्हात तसं लिहिले. वाचन करू आपण. 121 कंसाचा 5/2 घात. दुसऱ्या मुळाचा 5वा घात किंवा 5व्या घाताचे दुसरे मूळ किंवा 5व्या घाताचे वर्गमूळ. इतकं सोपं आहे. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 324च्या 324च्या चौथ्या मुळाचा घन. चौथ्या मुळाचा मुळाचा घन. घन. पहा का या दोन्हीच उदाहरणामध्ये मुलं कसे बनवून जातात. इकडं वर्गमूळ पुढं मूळ आलं, याचं वर्ग मूळ अगोदर आलं. त्यासाठीच तो तक्त्यात 2 भाग केलेले. आपल्याला हे समजलं पाहिजे कितव्या घाताचे कितवे मूळ किंवा कितव्या मुळाचा कितवा घात. हे ज्याला समजतं त्याला लगेच उत्तर काढता येतं. मग संख्या काय बोला? 324. 324 कंस कितवे मूळ चौथे. कितवा घात? घन तिसरा. म्हणजे तिसरा. म्हणजे 3/4. 4. हे पहा 324च्या चौथ्या मुळाचा तिसरा घात किंवा 324च्या चौथ्या मुळाचा घन. ओके. अजून एक उदाहरण घ्यायचं. शेवटचं उदाहरण सांगा. 3च्या घनमुळाचा घन. एक मिनिट हा. शेवटचं उदाहरण किती आहे ते? चौथं उदाहरण. मग तिसरं आणि चौथं लगेच घेऊ. चला तिसरं सांग. 264च्या 264च्या वर्गाचे 5वे मूळ. वर्गाचे 5वे मूळ. मूळ कोणती संख्या? 264. शाबास. कंसाचा कितवे मूळ? 5वे मूळ. कितवा घात? आता इथं घाताचा दुसरा. उल्लेखच नाही, पण इथं वाक्यरचनेत कळायला पाहिजे. 264च्या वर्गाचे 5वे मूळ. वर्गाचे 5वे मूळ 2/5 घात. आणि शेवटचं उदाहरण काय होतं? 3च्या घनमुळाचा घन. 3च्या घनमुळाचा घन. घनमुळाचा घन. घन. छान उदाहरण आहे पहा. संख्या 3 मूळ तिसरे घात तिसरा. 3च्या घनमुळाचा घन. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घातांकाचा जो भाग होता प्रकरणातला निम्मा भाग 3.1 आणि 3.2 हा आपण आजच्या तासामध्ये पूर्ण केलेला आहे. पुढील तासामध्ये घनमुळा संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.